नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो, थंबनेल वाचून आलात म्हणजेच चॅलेंज सुरुवात करायला काही हरकत नाही. तर आज आपण 10 प्रश्न बघणार आहोत. त्याच्यापैकी तुम्ही मॅक्सिमम मार्क्स घ्यायचा प्रयत्न करा आणि नंतर आपण त्याचे ॲनालिसिस करू. तर मित्रांनो, एका कागदावर तुम्ही 1 ते 10 आकडे लिहून घ्या आणि त्याची उत्तरे नोंदवा. शेवटी एन्सर की आपण आणि सोल्युशन बघणारच आहोत. म्हणजे असं प्रश्न क्रमांक 1, 2, 3 प्रमाणे करा. 1, 2, 3, 4. फॉर एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 1चा ॲन्सर 2. तर यू हॅव टू मार्क लाईक दिस. नेक्स्ट स्लाईड घेऊ आपण. तर MPSC कंबाईन पूर्व परीक्षेत वेळेचे नियोजन असं असते. आपल्याला 100 प्रश्न असतात, 60 मिनटं असतात, 3600 एवढे सेकंद असतात. म्हणजे एका प्रश्नाला 36 सेकंद असतात. याच्यामध्ये आपण 25 ते 20 सेकंद वाचन आणि विचार करण्यासाठी घालवतो आणि OMR मार्किंगला 5 ते 8 सेकंद घालवतो आणि उर्वरित 2-3 सेकंद वाचतात. तर या चॅलेंजमध्ये आपण प्रश्न वाचल्यानंतर 10 सेकंद वेळ देणार आहोत. त्यानंतर लगेच दुसरा प्रश्न सुरू होईल. काळजीपूर्वक उत्तरे नोंदवा व पुढे चला. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करू. ऑल द बेस्ट. प्रश्न पहिला. जर 12 पुरुष एक काम 24 दिवसात करतात तर 18 पुरुषांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील? तर आपला प्रश्न वाचून झालेला आहे आणि टायमर स्टार्ट झाला आहे 10 सेकंदाचा. सोपा प्रश्न आहे, प्रयत्न करा. एवढे मायक्रो सेकंदात प्रश्न निघून जातो, कळत पण नाही. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 2. खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? पहिलं विधान असं आहे, संविधान सभेचे 284 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षरी केले. दुसरं विधान असं आहे, कायद्याने घालून दिलेली पद्धती हे तत्व अमेरिकेचे राज्यघटनेकडून स्वीकारले गेले आहे. तिसरं विधान आहे, संसदेचे दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतली आहे. आणि 4 नंबरचं विधान असं आहे, वरीलपैकी एकही नाही. तर टाइम स्टार्ट होतो 9. आय होप उत्तर नोंदवलं असेल. टाइम ऑफ झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. तिसरा प्रश्न असा आहे इतिहासाचा, आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण? खाली 3 ऑप्शन दिलेत. DP तर्खडकर, VD सावरकर, विनायक आणि HV डेरोझिओ. टाइम स्टार्ट नाव. आन्सर आलं असेल, मार्क करून ठेवा. टाइम स्टॉप झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. शेजारील नकाशात महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दाखविला आहे. खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग आणि वर्तुळाने असं जे दाखवलेलं आहे तो जिल्हा मुख्यालय बरोबर आहे. म्हणजे विचारलेले आपले मुख्यालय हे पहिल्या ऑप्शनमध्ये पुणे विभाग आणि त्याच्यातलं मुख्यालय सातारा. नाशिक विभाग धुळे. तिसरा आहे औरंगाबाद विभाग औरंगाबाद आणि चौथा आहे नागपूर विभाग गडचिरोली. टाइम स्टार्ट नाव. टाइम्स ऑफ झालेला आहे.
नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. प्रश्न क्रमांक 5. भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधान किंवा विधाने ओळखा. पहिले विधान असं आहे, हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला. दुसऱ्या नंबरचे विधान आहे, हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO आणि मानवी विकासासाठीची संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. 3 नंबरचे विधान असं आहे, अहवालात वेगाने बदलणारे तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेवरील वाढते अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पर्यायी उत्तरे हे 1 व 2, 2चं आहे 1 व 3, 3चं आहे 2 व 3 व 4चं आहे फक्त 1. 10 सेकंद स्टार्ट होतात नाव. आय होप आन्सर लिहिलेला असेल. टाइम्स अप झालेला आहे. क्वेश्चन नंबर 6. मे 2025 मध्ये ओडी इंडियाचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनला? प्रश्न क्रमांक ऑप्शन आहे नीरज चोप्रा, 2 नंबरचा आहे ऑप्शन MS धोनी, 3 नंबरचा ऋतिक रोशन आणि 4 नंबरचा आहे रणवीर सिंग. टाइम स्टार्ट नाव. आय होप आन्सर लिहिलेलं असेल. टाइम्स अप झालाय. क्वेश्चन नंबर 7. खालील योग्य जोडे लावा. तेजस्वी तीव्रता, युनिट्स आणि क्वांटिटी असे दिलेले आहेत. क्वांटिटी आणि हे युनिट्स. तेजस्वी तीव्रता, पदार्थाची राशी, कंडक्टन्स आणि वस्तुमान असे हे क्वांटिटीज दिलेले आहेत. आणि त्याचे इकडचे युनिट्स किलोग्राम, म्हो, कॅन्डेला आणि मोल. पर्याय असे आहेत की पहिलेचं 1 2 3 4, दुसऱ्याचं 4 3 2 1, तिसऱ्याचे आहे 2 1 3 4 आणि चौथ्याचे आहे 4 3 4 2 1. टाइम स्टार्ट नाव. 2 3 4 1 2 आले तरी होत आहेत. टाइम्स अप झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 8. अथर्व तासी 70 किलोमीटर प्रति तास वेगाने कारने तसे 210 किलोमीटर गेला. म्हणजे कारने त्यांनी किती प्रवास केला? 210. तसेच 300 किलोमीटर प्रति तास वेगाने विमानाने 750 किलोमीटर आणि तासी 80 किलोमीटर प्रति तास वेगाने ट्रेनने 200 किलोमीटर प्रवास करतो, तर संपूर्ण अंतराचा सरासरी वेग किती? एव्हरेज विचारलाय. पहिला ऑप्शन 155 किलोमीटर प्रति तास, दुसरा 165 किलोमीटर प्रति तास, तिसरा 145 किलोमीटर प्रति तास आणि चौथा 175 किलोमीटर प्रति तास. टाइम स्टार्ट नाव. याला स्लाइटली थोडासा जास्त वेळ लागू शकतो, पण ऑन एन एव्हरेज बरोबर आहे 10 सेकंड. टाइम्स अप झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 आहे, कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणुवस्तुमान संख्या किती आहे? ऑप्शन 1 6, ऑप्शन 2 14, ऑप्शन 3 13 आणि ऑप्शन 4 12. टाइम स्टार्ट नाव. याची सर्व उत्तरे आपण बघणारच आहोत. तुम्ही स्वतःच आन्सर नोंदवा. टाइम्स अप झालेला आहे 10 सेकंद. आणि शेवटचा 10वा प्रश्न असा आपला आहे,
तो बुद्धिमान चाचणीचा आहे. एका रांगेत राधा डावीकडून 10वी व उजवीकडून 15वी आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी किती आहेत? ऑप्शन 1 15, ऑप्शन 2 14, ऑप्शन 3 13, ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. म्हणजे दिलेल्या ऑप्शनपैकी नाही असा आहे त्याचा अर्थ. टाइम स्टार्ट नाव. आय होप आन्सर आलं पण असेल, नोंदवलं असेल. खूप छान, म्हणजे तुमची आन्सर की रेडी असेल आता. आणि हा ॲडिशनल क्वेश्चन असा आहे, क्वेश्चन नंबर 11. याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आपल्याला. कोणत्या देशाने अलीकडेच भारतासोबत मुक्त व्यापार करार म्हणजे फ्री ट्रेड एग्रीमेंट केला आहे? पहिला आहे श्रीलंका, दुसरा आहे ऑस्ट्रेलिया, तिसरा ऑप्शन आहे फ्रान्स आणि चौथा आहे जर्मनी. तर या प्रश्नाचं उत्तर ना तुम्ही कमेंटमध्ये प्लीज कमेंट करून सांगा. तर चला, तर मग आता आपण उत्तरे बघू आणि त्याच्या शेवटी मग आन्सर की टेबल देणारच आहे. स्क्रीनशॉट काढून घे, तुमचं मॅच करा किती आन्सर बरोबर आहे ते. तर मग एनालिसिसला स्टार्ट करतो. आता पहिला प्रश्न असा होता, जर 12 पुरुष एक काम 24 दिवसात करतात तर 18 पुरुषांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील? तर सूत्र आपल्याकडे आहे M1 D1 M2 D2. याच्यामध्ये M1 D1ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, M2ची पण माहिती आहे, D2 काढायचं आहे. म्हणजेच 12 गुणिले 24 बरोबर 18 गुणिले D2. मग हा डिव्हिजनच्या स्वरूपात येईल इकडे. म्हणजेच D2 इज इक्वल टू 12 into 24 upon 18 and we will get 16 is the answer. D2 किती दिवस लागतील? तर 16 दिवस. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 2. तर दिलेले विधान कोणते योग्य आहे ते विचारत होते. त्याच्यामध्ये पहिले विधान बरोबर आहे. याच्या अगोदर MPSCने विचारलेल्या प्रश्नात इथं तफावत होती, ते मी करेक्ट केलं होतं. 284 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षरी केल्या. याच्यामध्ये कायद्याने घालून दिलेली पद्धती हे तत्व अमेरिकेकडून नाही घेतलेले, ते होते जपानकडून घेतलेले. जपान राज्यघटनेकडून स्वीकारले गेले आहेत. आणि याच्यामध्ये काय होती त्रुटी, तर संसदेच्या दोन्ही सभागृहातील संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेतून नव्हे, तर ती आहे ऑस्ट्रेलियातून घेतलेली. ऑस्ट्रेलिया राज्यघटनेकडून घेतली होती. प्रश्न क्रमांक 3. त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोणाला सांगितले, तर ते H.V. डेरोझिओ. हेच ते यंग बंगाल चळवळीशी संबंधित व्यक्ती आहेत आणि ते आधुनिक भारतातील पहिले असे राष्ट्रवादी कवी मानले जातात. आणि त्याचे पूर्ण नाव आहे H फॉर हेनरी, V फॉर व्हिव्हियन आणि डेरोझिओ असं नाव आहे त्यांचं. क्वेश्चन नंबर 4 असा होता, शेजारी दाखवले एक प्रशासकीय विभाग. तर हा जो प्रशासकीय विभाग आहे तो बेसिकली औरंगाबाद आहे आणि हे हेडक्वार्टर जे सांगितलं ते पण औरंगाबाद आहे. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघूच. तर विचारलेला हा प्रश्न होता इथून हा समस्त कुत्रा टाईप मस्त असा दिलेला हा विभाग विचारलेला आपल्याला, तो होता औरंगाबाद. आणि हेडक्वार्टर इथे विचारला म्हणजे ते औरंगाबादचेच विचारलं. त्याप्रमाणे याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. तर ते पाठ करूनच ठेवायचं, तर कुठला ना कुठला तरी विचारणार ऑब्वियस आहे. पाच नंबरचा प्रश्न असा होता की कोणते विधाने योग्य आहेत? तर विधान 2 आणि 3 म्हणजे प्रश्न ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे.
हे दोन्ही पण बरोबर आहेत. आणि ह्याच्यामध्ये त्रुटी काय आहे तर हे 1 मार्च 2024 रोजी नव्हे तर ते आहे 29 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध केला होता हा जो अहवाल आहे तो. बाकी दोन्ही ऑप्शन म्हणजे विधान 2 आणि 3 बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. त्याच्यामध्ये उत्तर आहे ओडी इंडिया ब्रँडचे ॲम्बॅसेडर आहेत नीरज चोपडा. क्वेश्चन नंबर 7 जर बघितलं तर ते पेयर्स होते. तेजस्वी तीव्रता ही कॅन्डल या युनिटचे आहे. क्वांटिटी आणि युनिट्स हे आहेत क्वांटिटी आणि हे आहे युनिट्स. पदार्थाची राशी तर आपण मोलनी मोजतो आणि कंडक्टन्स आहे तो म्हो असतो म्हो. आणि वस्तुमान तर आपण किलोग्रॅममध्ये मोजतो. म्हणजे 3, 4, 2, 1 त्याचा 3, 4, 2, 1 म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन होतं. तर हे सरासरी वेग याचं सूत्र वापरायचं होतं. आपल्याकडे सरासरी वेगचे सूत्र आहे एकूण अंतर आणि एकूण वेळ. याच्यामध्ये आपण आता जे आहे ते एकूण अंतर अगोदर काढू. एकूण अंतर किती आहे 210, नंतर 750 आणि 200 किलोमीटर. आणि वेळ काढायचा म्हटल्यावर सरळ आपण असं लिहू 210 70च्या स्पीडने जातो, 750 300च्या स्पीडने आणि 200 हा 80 किलोमीटर प्रति तासने जातो. म्हणून जो वेळ लागणार आहे तो आहे 3 7 21 प्लस 2.5 प्लस 2.5. ओव्हरऑल आपला वेळ जो आहे तो 8 तास येईल. 5 प्लस 3 8 तास येईल. तर मग सरासरी वेग याच्यामध्ये आपण ही किंमत टाकू. एकूण अंतर किती आहे तर हे सर्वांची बेरीज. टोटल अंतर किती मग 210 प्लस 750 प्लस 200 हे होते 1160 डिवाइड बाय 8 तास. तर मग आपलं हे 145 किलोमीटर पर आवर 145 145 किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 9 होता कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणुवस्तुमान संख्या किती आहे. समस्थानिकेची तर बघितलं असतं आपण कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणुवस्तुमान 12 आहे. सर्वात जास्त जे असतात म्हणजे जवळपास 98 निसर्गात कार्बनचे 3 समस्थानिके मिश्रणात अस्तित्वात आहेत. कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. त्याच्यापैकी जे सर्वात मुबलक आहेत ते कार्बन 12 जे 98 जवळपास 100%चे जराच कमी आहे कार्बन 12. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे या प्रश्नाचे उत्तर. प्रश्न क्रमांक 10 आणि शेवटचा. एका रांगेत राधा डावीकडून 10वी आणि उजवीकडून 15वी आहे. म्हणजे एकूण विद्यार्थी किती असं विचारलं असतं. आपलं सूत्रच ते आहे डावीकडून जितका नंबर असेल प्लस उजवीकडून जितका नंबर असेल ते -1 कारण तो डबल होतो ओव्हरलॅप होतो ना म्हणून. तो 10 प्लस 15 -1 म्हणजे हे 25 -1 म्हणजे 24 विद्यार्थी. त्या वर्गात किती एकूण विद्यार्थी आहेत 24. ऑप्शनमध्ये आहे का नाही म्हणून ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी एक नाही. असे ह्या आपल्या या टॉप 10मध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले ते नक्की कळवा. तर रिझल्ट बघितला असता आन्सर शीट अशी आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या
आणि प्रामाणिकपणे कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि स्कोर किती आला ते सांगा. टॉपर लिस्ट आहे ना, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेऊन येऊच. तुमचा सपोर्ट असेलच, सबस्क्राईब करून ठेवा. सुरुवात केली हे मी, मोटिवेशनसाठी सबस्क्रायबर लागतीलच. तर निष्कर्ष असा निघतो की जर तुम्हाला 5 मार्क असतील ना, तर अजून मेहनतीची गरज आहे. हे प्रामाणिकच आहे. 6 ते 7 रेंजमध्ये असेल तर चांगली स्थिती आहे, पण थोडासा सराव करावाच लागेल. पण 8+ असतील मार्क आणि 10 आउट ऑफ असतील तर तुमची उत्तम तयारी आहे. सिलेक्शन यादीमध्ये तुम्हाला कोणी चढवू शकत नाही, फिक्स आहेत. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओसाठी नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा. थँक्यू.